नमस्कार मैत्रिणींनो, आपण उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 ते 1 ठिपके काढून घेतले आणि आपण रांगोळी काढायला सुरू करू। तर अगोदर आपण या 4 ठिपक्यांना अशी रेष ओढून घेऊ पूर्ण। त्यानंतर याला असे गोल करायचे, जो गोल जोडून घ्यायचे। त्यानंतर परत अशी गोलाकार जोडून घेऊ। त्यानंतर इकडे पण अशीच जोडून घेऊ। आणि इकडे पण अशीच जोडून घेऊ। इकडून आपण अशा प्रकारे तुरा काढून घेऊ। इथे मी गुलाबी रंग भरून घेते। यात थोडं थोडं आपण शेडिंगसाठी लाल टाकून घेऊ। इथे पिवळा रंग भरून घेऊ। इथे पांढरा रंग देऊ। यावरती आपण अशा पिवळ्या रेषा काढून घेऊ। इथे आपण लाल ठिपके ठेवून घेऊ। मध्ये एक पिवळा ठिपका ठेवून घेऊ सेंटरला। त्याला बोटांचा गोल करून घेऊ। यात हिरवा रंग भरू। आणि बाजूने आपण पिवळे ठिपके ठेवू। त्याला बोटाने गोल करून घेऊ। आणि त्यात पांढऱ्या रंगाचे ठिपके ठेवू। यावरती आपण असे पिवळे ठिपके ठेवून घेऊ बारीक बारीक। गुलाबी ठिपके ठेवून घेऊ। इथे अशा प्रकारे काढून घेतलाय। आणि तिथे आपल्याला बारीक बारीक पांढरे ठिपके ठेवायचे। आता इथे आपण लाल रांगोळी टाकून घेऊ अशी। इथे आपण असा झेंडा काढून घेऊ। उभी रेष काढून घेतली आणि आता इथे आपण ऑरेंज रंग देऊ। इथे आपण जय शिवराय लिहून देऊ।
आपण इकडे पण छोटासा झुंडा काढून घेऊ. आता इथे आपण असा चौकोन काढून घेऊ. यात आपण काळा रंग भरून घेऊ. इथे आपण काळा रंग भरून घेतला आणि पांढरी आउटलाईन काढली आहे. आता हे काळा भाग आहे तिथे आपण असे पिवळे ठिपके ठेवून घेऊ, म्हणजे आपल्याला दिसायला छान दिसेल. तर अशा प्रकारे ही आपण सुंदरशी 4 ते 1 ठिपक्यांची रांगोळी काढलेली आहे. तर रांगोळी अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे. तर तुम्ही पण उद्या ही रांगोळी बनवा. भेटू पुढच्या व्हिडिओत.